कधी तुम्हाला जाणवलंय का की आपल्या आयुष्यातल्या 4 गोष्टी आपल्याला आयुष्यभर मार्ग दाखवत राहतात. एक टेक्नॉलॉजी, दुसरं आपलं तारुण्य, तिसरी प्रेरणा आणि चौथं आपला इतिहास. म्हणूनच आजचा हा खास भाग तुमच्यासाठी खास 4 पुस्तकांचा एकत्रित रिव्ह्यू म्हणून बनवलेला आहे. 2025 आता जवळजवळ संपत आलाय. 2024 पासून आम्ही न थांबता प्रत्येक आठवड्याला एका पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला देत आलो आहोत. आजच्या भागात त्यातीलच काही महत्त्वाच्या पुस्तकांचा एकत्रित रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. त्यातूनही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या भागात. आज आपण 4 अशा पुस्तकांवर बोलणार आहोत जी फक्त वाचण्यापुरती नाही तर आयुष्य बदलणारी आहेत. यातील एक पुस्तक आपल्याला सांगतं भविष्याची किल्ली ही AI मध्ये आहे. दुसरं सांगतं आशेच्या गुंगीनं आजच्या तरुण पिढीचं तारुण्य कसं अडकलेलं आहे. तिसरं आपल्याला सांगतं की खऱ्या अर्थानं बाप माणूस कोण असतो. आणि चौथं तर आपल्याला इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या वीरांना परत प्रकाशात आणतं. म्हणून मित्रांनो, आजची ही सफर फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण मी खात्री देतो हा भागच तुमचा पुढचा वाचन प्रवास ठरवणार आहे. हा भाग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं पुस्तक आहे AIच्या बटव्यातून. मित्रांनो, आजच्या धावत्या जगात AI म्हणजे लक्झरी नाही तर गरज आहे. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला सांगतं की 170 पेक्षा जास्त AI टूल्स तुमचं आयुष्य किती सोपं, वेगवान आणि स्मार्ट बनवू शकतात. चॅटबॉट्स असो, डेटा अॅनालिटिक्स असो, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, शेअर मार्केट, शेती, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल AI तुम्हाला मागे राहू देणार नाही. दुसरं पुस्तक आहे आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य. ही एक कादंबरी आहे. या कादंबरीत सांगितलंय एक कडवट पण सत्य. आशा आपल्याला जगायला भाग पाडते, पण तीच आशा कधी कधी आपल्याला अडकवत सुद्धा बसते. UPSC, MPSC, नोकऱ्या, अभ्यास, करिअर, आपण सगळीकडे स्पर्धा करत असतो. पण जी आशा मोटिवेशन द्यायला पाहिजे तीच आपल्याला वर्षानुवर्ष कधी कधी दिशाहीन करत असते. हे पुस्तक डोळसपणे आपल्याला सांगतं की थांबायचं कधी, कधी पुढे जायचं आणि कधी आपली दिशा बदलायची. प्रत्येक तरुणानं आणि प्रत्येक पालकानं हे पुस्तक नक्की वाचावं, कारण यात असलेली पात्र म्हणजे आपल्या मुलांचं किंवा आपल्या मित्रांचं जीवन आहे. आता तिसरं पुस्तक आहे जग बदलणारा बाप माणूस. आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही तर ही संपूर्ण विचारांची क्रांती आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या बालपणापासून ते विश्वरत्न होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय जिवंतपणे लिहिला आहे. वर्गाबाहेरून बसून शिक्षण घेणारा विद्यार्थी ते त्याच विद्यार्थ्याचा पहिला दिवस आज संपूर्ण देश विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. यापेक्षा मोठी प्रेरणा तुम्ही कुठे मिळणार. हे पुस्तक सांगतं जन्म कसाही असला, विचार मोठा असेल तर माणूस जग बदलू शकतो आणि म्हणूनच त्यांना बाप माणूस म्हणतात. चौथं पुस्तक आहे शौर्यगाथा. शिवाजी महाराजांचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हे आपण नेहमी ऐकतो, पण ललितादित्य, रुद्रमादेवी, चोल साम्राज्याचे राजे, अबक्का चौटा, चांद बीबी, अहिल्यादेवी होळकर यांची नावे कधी तुम्ही ऐकली होती का? हे ते वीर होते ज्यांनी मुघलांना सीमेपलीकडे थोपवलं. जर यांचं शौर्य नसतं तर आजचा भारत, आपली संस्कृती, आपला धर्मही कदाचित इतिहासातच राहिला असता. हे पुस्तक आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या ओळखीलाच नवी दृष्टी देतं. मित्रांनो, ही 4ही वेगवेगळी पुस्तकं असली तरी एक गोष्ट समान आहे यांच्यामध्ये. या पुस्तकांमधलं AI आपल्याला सांगतं की भविष्य तुमच्या हातात आहे. तारुण्य आपल्याला सांगतं की आयुष्य आशेवर नाही तर कृतीवर चालतं. आणि बाप माणूस आपल्याला शिकवतो की संघर्षातूनही महानता निर्माण होते. शौर्यगाथा आपल्याला सांगतं की इतिहास आपल्याला सांगतो कोण आहोत आणि आपण काय होऊ शकतो. ही 4ही पुस्तकं वेगवेगळी वाटली तरी खरी गोष्ट एकच आहे. माणूस धैर्याने,
बुद्धीने आणि निष्ठेने जग बदलू शकतो. मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी असते, एक नवीन विचार. आणि हे चारही पुस्तकं तुम्हाला तो विचार देतात. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरीत असाल, बिझनेस करत असाल किंवा नवीन काही सुरुवात करणार असाल, तर ही चारही पुस्तके तुमचं आयुष्य वेगाने, खऱ्या मार्गाने आणि उंचीवर नेऊन जातील. या चारही पुस्तकांचा डिटेल रिव्ह्यू आमच्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे. तुम्हाला यातील कोणत्या पुस्तकाबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते देखील पाहू शकता, ज्यात तुम्हाला आणखी स्पष्ट माहिती मिळेल. तसेच तुम्हाला ही चारही पुस्तकं किंवा यातील कोणतंही एक पुस्तक देखील हवं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला इथे आमचा इन्स्टा आयडी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. तसेच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ज्ञानाच्या या सुंदर प्रवासात अशीच नेहमी आम्हाला साथ देत राहा. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो, वाचाल तर वाचाल.